दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण सध्या जुळलेले आहोत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतसेठ गोगावले यांच्यासोबत. कारण असं आहे की आता महाड आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जगातलं पहिल्यांदा पाण्यासाठी संग्राम केलेलं, सत्याग्रह केलेलं हे ठिकाण आहे. महाडचा सत्याग्रह सर्व जगामध्ये या ठिकाणी सर्वश्रुत आहे आणि त्या महाडचे आमदार अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मंत्री आपल्यासोबत जुळलेले. एकंदरीतच आपण या उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या महाडच्या परिसराच्या संदर्भातलं या ठिकाणी काय नियोजन आहे. सर, आपलं लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनवर स्वागत आहे. पहिलं धन्यवाद तुम्हाला आणि आजच्या गुढीपाडव्याच्या पहिल्या प्रथम तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा राहतील. थँक्यू सर. 20 मार्च यावेळेला 99वा वर्धापन दिन चौदार तळ्याचा उद्या संपन्न होणार आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की त्यावेळेला 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह ज्या समतेसाठी आणि जनतेसाठी हा आपल्याला सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमधला हा ऐतिहासिक उद्याचा क्षण होणार आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की म्हणजे 100व्या वर्षामध्ये पुढच्या वर्षी आपण पदार्पण करणार आहोत. आणि त्याच्या अनुषंगाने उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आमचे काही मंत्रीगण, आमदार, खासदार असे मोठ्या संख्येने ही मंडळी उद्या येणार आहेत. जे आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आमची मागणी होती की आमचे महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात तिथं आणि तिथं बाबासाहेबांनी स्पर्श केला ज्या पाण्याला ते आदरयुक्त पाणी प्रशासन करायचं ते लोक प्रयत्न करत असतात. काही लोक बाटल्यांमध्ये पाणी घेऊन आपल्या गावोगावी जातात, परंतु पाण्याची स्वच्छता बरोबर नसल्यामुळे आमची मागणी होती. आणि मागच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी 10 कोटी रुपये आम्हाला दिले त्यासाठी सुशोभीकरणासाठी. त्यातले 7 कोटी चौदार तळ्यासाठी आणि 3 कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहासाठी. परंतु तेवढे पैसे आम्हाला पुरे पडत नव्हते आमच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं. आणि म्हणून यावेळेला आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कल्पना दिली आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संजय शिरसाट साहेब हे जे आमचे मंत्री आहेत त्यांना आम्ही संपूर्ण आराखडा तयार करून दिला आणि त्याला 55 कोटी 80 लक्ष रुपये 15 दिवसापूर्वी आमच्या मागणीनुसार की जो आम्ही पाठपुरावा केला का आमचं हे नातंच आहे ह्या मतदारसंघाशी आणि त्या तळावाशी. चौदार तळं हे आमचं वेगळे अस्मिता आहे आणि त्यासाठी मग आम्ही ते मंजूर करून घेतले आणि त्याची भूमिपूजन हे उद्या आम्ही करतो आहे मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये. फार समाधान वाटते आम्हाला की आम्ही आमच्या या कारकिर्दीमध्ये आमच्या महायुतीच्या काळामध्ये हे आम्ही सगळं करू शकलो. ह्याच्या अगोदरच्या कोणी राजकारत्यांना का करता आलं नाही त्याच्यामध्ये आम्ही शिरत नाही, परंतु आम्ही भाग्यवंत आहोत की आमच्या काळामध्ये आणि हा माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे आमची ती जबाबदारी आहे आणि ती आम्ही उद्या पार पाडणार आहोत. आणि गोल्डन टेम्पल अमृतसरच्या धर्तीवरती ओझोनेशन ट्रीटमेंट देऊन आणि फिल्ट्रेशन व्यवस्थित बसून हे आम्ही वर्षाच्या 12 महिने लोक पाणी पितील अशा प्रकारचं आम्ही उद्याचे नियोजन केलेलं आहे. चौदार तळ्याच्या 4ही साईडने असणारी लोकवस्ती, लोकसंख्या, त्याचं येणारं पाणी हे आतमध्ये जिरू मुरू नये म्हणून आम्ही त्याला 4ही साईडने संरक्षण भिंती बांधतो आहे खालपर्यंत. आणि त्या संरक्षण भिंती पूर्ण RCCमध्ये बांधून त्याला साईडने संरक्षण भिंतीच्या बाहेरून येणारं त्यांचं पाणी जिरणारं मुरणारं ते बाहेर कसं पास होईल त्याचे आम्ही नियोजन करतो आहे. आणि मग जे आम्ही ट्रीटमेंट प्लांट उभारतो आहे तो कधीही खराब होणार नाही, म्हणजे पाणी खराब होणार नाही आहे. आणि कधीही लोक आलीत कुठूनही तरी ते पाणी प्रशासन करू शकतात. हा कार्यक्रम उद्या 20 मार्चच्या ऐतिहासिक दिनाच्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते ठेवलेला आहे. आणि मी भाग्यवंत आहे
की आमच्या कारकिर्दीमध्ये हा कार्यक्रम संपला. दर्शकांनो, खरं तर आपल्यासोबत जुळलेले होते महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतसेठ गोगावले आणि एकंदरीत महाडचे सध्या ते आमदार आहेत विद्यमान आणि मंत्रीसुद्धा आहेत. परंतु आपण पाहता की एकंदरीत महाड जे ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणाला या युती शासनाच्या वतीनं खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक पुन्हा त्याला एक दर्जा मिळावा या पद्धतीचं एक नियोजन आहे. महाडच्या 14 तळ्याच्या परिसराच्या विकासाच्या किंवा सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून काय नियोजन आहे? आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे जे पैसे आणलेले हे जर कमी पडले हो तरी उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये वाढवून देऊ शकतात. परंतु हे काम एकदाच करायचं आहे, पण पक्कं करायचं आहे भविष्यकाळासाठी, की ह्याच्यामध्ये आल्यानंतर लोकांनी आदरयुक्तच ते पाणी पिऊन इथून जायला पाहिजे आणि कोणी काम केलं काय केलं हे पण त्यांना विचारणा पडायला पाहिजे. कारण आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आहे. आम्हाला काय मोठेपणा पाहिजे किंवा अशातला भाग नाही आहे, परंतु आमचं कर्तव्य, आम्हाला 4-4 वेळा लोकांनी निवडून दिलं आणि आता आम्हाला त्यांच्या निवडून देण्यामुळे आज मी मंत्री आहे. त्यामुळे मग आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडतो आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही आहे आणि आम्ही तेवढ्यावरती पण नाही थांबत. ते करूनही क्रांतीस्तंभाच्या तिथलंही सगळं सुशोभीकरण, त्याला वेगळा निधी लागतील. उद्या आम्ही हे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत की 14 तळ्यापासून क्रांतीस्तंभ ते तिथला सगळा परिसर, आणि त्यासाठी आणखीन काय आम्हाला करता येतं आहे का, किंवा एखादं प्राधिकरण, रायगड प्राधिकरण आहे त्या धर्तीवरती का आम्हाला करता येतं आहे का, किंवा ठोस तरतूद करून की त्याला भरीव निधी देऊन की हा परिसर सगळं सुशोभीकरण करावा आणि कायमच्या स्वरूपाचा त्याला वेगळं पण दाखवावं, असे आमची उद्या मागणी आहे. साहेब, थोडासा दुसरा प्रश्न असा की हे ठिकाण जे आहे या ठिकाणाला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पर्यटन स्थळ बनवण्याच्या दृष्टिकोनात तुमच्या डोक्यामध्ये काय? आपल्याला कल्पना असेल, आम्ही एक राष्ट्रीय स्मारक तिथं उभं केलेलं आहे मोठं, की जे महाराष्ट्रामध्ये काय राष्ट्रीय स्मारक आहे त्याच्यामधलं एक आमचं राष्ट्रीय स्मारक आहे. ज्या वेळेला युतीचं सरकार होतं त्यावेळेला ते बांधलेलं आहे. आणि आत्ता त्याच्यामध्ये इतर बाबीमध्ये मी मगाशी सांगितलं की महाडचा चेहरा मोहरा आम्ही या 14 तळ्याच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून मी मगाशी सांगितलं मग क्रांतीस्तंभ असेल किंवा महाड शहरातला अंतर्गत परिसर असेल, ह्याला वेगळंपणा यावा आणि येणाऱ्या लोकांनी त्याची प्रशंसा करावी की बाबासाहेबांनी जे काही इथं येऊन काम केलं त्याचं काहीतरी चीज झालं, अशा प्रकारची आमची भावना आहे. खरं तर हा जो पाण्याचा लढा होता बाबासाहेबांचा, तो न्यायिक संघर्षाचा लढा होता, न्याय हक्काचा अधिकाराचा लढा होता आणि बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये समानता समता प्रस्थापित करण्याचा मनोदय संविधानाच्या माध्यमातून मांडलेला आहे. पण आता 99 वर्षे होत आहेत तिथे आणि 99 वर्षामध्ये समाजामध्ये या ठिकाणी जी समानता आहे त्याचा प्रश्न सुटला आहे का असं तुम्हाला वाटतंय? मला तरी वाटतंय सुटला आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची बरीचशी तफावत होती. एवढी लोकांच्यामध्ये दुरावता होती, लोकांच्या मनामध्ये वेगळ्या भावना होत्या. आता आम्ही एकत्र जेवतोय सगळे लोक, नक्की एकामेकाच्या तर घरामध्ये आमच्या बसत, आमच्या डायनिंग टेबलपर्यंत, आमच्या हॉलपर्यंत आम्ही सगळे एकत्र वावरतोय. आणि तो आता दुजाभाव राहिलेला नाही. जो पूर्वीचा जो होता अगदी 30-1 वर्षाच्या अगोदरपासून, मला वाटतं अगदी 0.1 राहिला असेल तर नसेल, पण आता तसं आहे. कुठल्या गावामध्ये नाही, कुठल्या वस्तीमध्ये नाही, कुठल्या वाडीमध्ये नाही. परंतु जी काय सामाजिक तेढ काही लोक, राजकीय लोक निर्माण करतात, त्यांनी खरं म्हणजे ती करू नये. काही मतांच्या स्वार्थासाठी असेल, वैयक्तिक स्वार्थासाठी असेल किंवा अनेक काही गोष्टीसाठी असेल. कारण काय होतं आहे हल्ली, जी जातीवाचक शिवी ही आता कोणच वापरत नाही, कोणच नाही वापरत. मी तुम्हाला आज सांगतो, आणि नवीन पिढीला ते लक्षात पण नाही, हे तुम्हाला आज मी सांगतो. परंतु केवळ 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा एखाद्याची राजकीय पोळी भाजावी किंवा एखाद्याचा काय स्वार्थ असावा, ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत ह्या थोडं आम्हाला दुःख देण्यासारख्या. कारण वस्तुस्थिती आम्ही सांगतो, पोलिसांचा नाईलाज होतो, परंतु ज्या वेळेला अशा कित्येक केसेस आहेत ज्या दाखल झाल्या आणि नंतर
त्या सगळ्याच सुटल्या. नक्की. म्हणजे एका दोन अपवाद असू शकतात, नाहीतर हजारो केसेसमधल्या अगदी 995 केसेस सुटलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे ह्या जे मी सांगतो ते त्याची काही कारणं आहेत. बरोबर. परंतु माझी मेन पुढाऱ्यांना विनंती आहे, वा. जर पुढाऱ्यांनी जर आपल्या लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना वा. तुम्ही त्यांच्या ते मनातच आणून देऊ नका. अतिशय महत्वाचं. हे मनात आणू देऊ नका की ह्याने ही शिवी वापरली किंवा काय. मी तर आज प्रामाणिक सांगतो, आज गुढीपाडव्याचा नवीन वर्षाचा शुभ दिवस आहे की तुम्हाला मी सांगतो की 99% लोक आमची ह्याच्यामध्ये विसरून गेलीत. बरोबर. विसरून गेलीत हे आज तुम्हाला सांगतो आम्ही. आता ह्याच्या पलीकडे अजून काय करायला पाहिजे, म्हणून माझी विनंती आहे. पुढचं 27 वर्ष आहे चौदार तळ्याचं 100 वर्ष, त्यासाठी माझा एक शुभ संदेश आहे. सगळ्यांनी भावासारखं राहू आणि हातात हात घालून. साहेब, आमदार म्हणून महाडचे तुम्ही आमदार आहात. आमदार म्हणून खऱ्या अर्थानं महाडच्या संदर्भात सगळ्यात मोठं कोणतं आव्हान तुम्हाला वाटतं? आता आव्हान तर काय तसं राहिलेलं नाही आहे. बरं. आमच्या 2 गोष्टी आता आमच्याकडून होणं आहे, अपेक्षित आहे. एक शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला वा. आणि एक भीमसृष्टी क्या बात आहे. चौदार तळ्याच्या म्हणजे क्रांती संभाजी तिथं. ह्या 2 सृष्ट्या आमच्या झाल्या तर मग आम्हाला दुसरं तर काय वाटत नाही. मी प्रत्येक गावागावापर्यंत रस्ते नेलेत, पूल नेलेत, पाण्याच्या योजना, सगळ्यात जेवढं शक्य आहे. म्हणून तर लोकांनी आम्हाला 4 वेळा निवडून दिलेलं आहे ना. आत्ता माझ्याकडं जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्या, सगळ्या आल्या. म्हणजे 19 पैकी 18 पंचायत समिती सदस्य आले, 9च्या 9 जिल्हा परिषद सदस्य आले. महाड नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडून आणला, पोलादपूरची नगरपंचायत, पूर्वी आमच्याकडं मानगावची नगरपंचायत आम्ही निवडून आणली होती. ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आज आपण विचार केला तर आम्ही काम करतोय. 225 ग्रामपंचायतीपैकी आमच्याकडं जवळजवळ 250 ग्रामपंचायती हे आमच्याकडे आहेत शिवसेनेकडं. मग आम्ही काम करतोय म्हणूनच येतोय ना. आणि आमच्याकडं खरं म्हणजे आम्ही सामान्य लोकांचा विचार करतो, आम्ही श्रीमंतांचा विचार करत नाही. आमच्याकडे गरीब लोक येत असतात. आत्ता बी बाहेर आदिवासी लोक आहेत, आत्ता त्यांना आम्ही काय जे लागेल ते म्हणजे जसं मदत करतो. कोण आजारी आहे, कोणाचा बैल मेला आहे, गाय मेले, घराचे पत्रे उडालेत, कोणाच्या हायस्कूलची फी भरायची राहिलेली आहे, कोणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे. ज्या ज्या गोष्टी एकही माणूस बरेचशेच्या इथनं खाली हाताने जात नाही. नक्की. वा. आपण पाहता दर्शकांनो, खरं तर लोकनेता कसा असावा किंवा लोकनेतृत्व कसं असावं, एकंदरीतच सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आणि त्याच्या सुखदुःखाचा सहभागीदार होणारा असा लोकनेता या ठिकाणी या महाड अर्थात या मतदारसंघाला आणि महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी जे रोजगार हमी मंत्री आहेत भरत शेठ गोगावले ते आपल्यासोबत जुळलेले आहेत. भाऊ, खरं तर हा तुमचा जो महाड मतदारसंघ आहे उभ्या जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पुण्याईनं या ठिकाणी पुणित झालेला आहे आणि खरं तर ही संघर्षभूमी आहे. इथून सगळ्या चळवळीला आणि सत्याग्रहाला सुरुवात झालेली आहे. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, ही कोकणाची भूमी आहे. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. आणि हे दोन्ही राजे या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये आहेत. हा योग आहे या 2 महामानवांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचा. आणि म्हणून या प्रसंगी महाड चौदार तळ्याच्या रणसंग्रामामधून या परिसरातनं उभ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या युवकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी काय शिकायला पाहिजे? पहिलं तर मी भाग्यवंत आमदार आहे 288मध्ये. हो. जे आता तुम्ही सांगितलं 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, त्या राजांची राजधानी हे माझ्या मतदारसंघामध्ये येते रायगड. राजांच्या समाधीचं ठिकाण हे माझ्या मतदारसंघामध्ये येतं. ज्या मातेने एवढा मोठा राजा घडवला आणि त्याला जगाला अर्पण केला त्या जिजाऊमा साहेबांचं समाधीचं ठिकाण माझ्या इथं येतं. जे आत्ता आपण सांगितलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळं ते माझ्या इथं येतं. स्वामी समर्थांची शिवतर घळ आहे, ज्या रामदास स्वामींचं वास्तव्य होतं ती माझ्या इथं येते. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची समाधी माझ्या इथं ठिकाणी येते.
डी देशमुख यांचे घर माझ्या इथं आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आहे. अच्छा. नानासाहेब पुरोहित, अशा अनेक लोक की मी भाग्यवंत का बोलतो की वर्षाकाठी कमीत कमी 10 ते 12 लाख लोक याला भेटी देत असतात. नक्की. म्हणून मी भाग्यवंत आहे. बरोबर, हे खरं आहे. दर्शकांनो, खरं तर ही भूमी अशा पद्धतीची आहे की ज्या भूमीनं खऱ्या अर्थानं उभ्या देशाला, महाराष्ट्राला एक नवा आयाम, नवा आकार आणि एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक समानता शिवरायांच्या माध्यमातून विविध जाती धर्माचे, पंथाचे मावळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी हे खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राज्य घडवणारा राजा आणि त्यांची राजधानीसुद्धा याच मतदारसंघामध्ये आहे. आणि त्याच्याच पायथ्याशी या महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूसपण देणाऱ्या, माणुसकीचं खऱ्या अर्थानं एक अस्तित्व या ठिकाणी निर्माण करण्यासाठी, त्या जिवंत माणसासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्यांदा जगातला हा रणसंग्राम, हा सत्याग्रह या महाडभूमीमध्ये केलेला आहे. आणि म्हणून भाऊ, खरं तर आता 20 मार्च 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी हा ऐतिहासिक सत्याग्रह या ठिकाणी केला. पुढच्या वर्षी अर्थातच 20 मार्च 2027ला या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी होते आहे. आणि एकंदरीत या 100 वर्षाच्या आणि या शताब्दी वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे कार्यक्रम तुमच्या पुढाकारानं, तुमच्या डिमांडनुसार, तुमच्या मागणीनुसार माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यापर्यंत या सगळ्या गोष्टी करून तुम्ही मंत्री म्हणून उभ्या महाराष्ट्र लेवलला हा समतेचा संदेश, म्हणजे महाडचा सत्याग्रह ते संविधान, कारण संविधानाची उपलब्धी तुम्ही आहात, त्या संविधानामुळे तुम्ही मंत्री आहात, त्या संविधानामुळे तुम्ही आमदार आहात, म्हणजे महाडचा सत्याग्रह ते संविधान हे जर आपल्याला जोडायचं असेल, उभ्या महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचं असेल, तर कशा पद्धतीने मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करू शकता? आता मी सांगितल्याप्रमाणे यावर्षी हा जो आम्ही 55 कोटी 80 लक्ष रुपयाचा प्रकल्प चौदार तळ्याच्या इथं राबवतो सुशोभीकरणाचा, त्याचं भूमिपूजन आत्ता जे काय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते होणार आहे. पुढचा 100व्या वर्षाचा आम्ही पाहतो तर पंतप्रधान, राष्ट्रपती यांना आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण हा जो 100 वर्षाचा जो संघर्ष आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यावेळेची जी परिस्थिती होती ती आता 99% बदललेली आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी या सगळ्या लोकांनी यावं असं एक महाडचा मावळा म्हणून मी आव्हान करणार आहे. पंतप्रधानांना भेटणार आहे, राष्ट्रपतींना भेटणार आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेच लोक असणार आहेत. तर ही एक आमची भावना आहे की 100व्या वर्षामध्ये ह्यांनी यावं. खरं तर शताब्दी पूर्ण होते आहे पुढच्या वर्षामध्ये आणि आता उद्यापासून 20 मार्च ते पुढच्या 20 मार्च 2026पर्यंत या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री या ठिकाणी रोजगार हमी योजनेचे जे आहेत भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाडतून एखादी एक समता रथ निघावा, तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोचावा. या महाडच्या भूमीचं महत्त्व, शिवरायांचे या कर्तृत्वाचं महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, अशा पद्धतीने मोठं नियोजन ज्या कार्यक्रमाला या ठिकाणी ते बोलू इच्छितात ते देशाचे प्रधानमंत्री आणि खरं तर राष्ट्रपती या सगळ्या मान्यवरांना आणि एक मोठा अभूतपूर्व वर्षभर कार्यक्रमाचं रेलचेल विविध उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी राहणार आहे. भाऊ, खरं तर खूप मोठा अतिशय किमती वेळ तुम्ही या ठिकाणी काढलात, कारण उद्याच्या कार्यक्रमाची लगबगी तुमच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल लॉर्ड टेलिव्हिजनच्या वतीनं तुमचं विशेष आभार. धन्यवाद. ते आता तुम्ही आमची मुलाखत घेऊन जे जनतेपर्यंत पोचवणार आहात, वस्तुस्थिती आणि परिस्थिती, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. आणि लॉर्ड बुद्ध चॅनल हा नेहमी आमचे सर असतातच आमच्यासोबत, कांबळे सर, आणि त्या दिवशी दिल्लीला पण आपली मंडळी आम्हाला भेटले, आज ताई आल्या, तुम्ही आलात, सगळं आहे चांगलं आहे. आमची पण म्हणणं असतं की तुम्ही मंडळींनी वस्तुस्थिती आणि परिस्थिती मांडावी. बिलकुल. आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहे. कामाची मोजमाप व्हावं एवढंच आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. तर दर्शकांनो, पाहत होता आपण लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचा मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी रोजगार मंत्री भरतशेठ गोगावले आपल्यासोबत जुळले होते. पुन्हा एकदा अशाच नव्या व्यक्तिमत्वासोबत आपण जुळतो आहोत. तोपर्यंत बघत राहा लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. जय भीम, नमो बुद्ध आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.